त्या काळी आस्पत-दौला नावाच्या एका शासकाचं राज्य होतं, शासन होतं अवधपुरीवर म्हणजे अयोध्या प्रांतावर. आणि मोठा दाता म्हणून तो प्रसिद्ध झाला होता, दानशूर म्हणून घेतो स्वतःला. आणि मग त्याला गर्वसुद्धा झाला, थोडाफार अहंकार आला की आपण काय, आपण काहीही कितीही देतो आहे, खूप मोठे आहोत आपण, असं त्याला वाटू लागलं. त्याच राज्यामध्ये किंवा त्या शहरामध्ये अयोध्यामध्ये एक मस्तराम नावाचंच त्याच्या मस्ती असा एक साधू होता. तो दुपारच्या वेळी एकदा बाहेर पडे घराच्या आपल्या आश्रमाच्या भिक्षा मागे, आणि त्यातून तो पुढचे 24 तास त्याचे तेवढंच असे. आणि मग ध्यान, धारणा, अभ्यास, अध्ययन असं सगळं तो करत असे. तर त्याला लोक म्हणाली, अरे तू दररोज भिक्षा मागतोस, तुझा वेळ वाया घालवतोस, आणि तू तर खूप चांगलं काम करतोयस, तर तू एकदाच का नाही आस्पत-दौलाकडे जात, ती पैसे घेत किंवा धन घेत, तो तर खूप प्रसिद्ध आहे. फक्त एक करायला लागेल तुला, त्याच्या महालाच्या बाहेर जावं लागेल, म्हणायला लागेल, जिसको न दे मौला उसे दो आस्पत-दौला. हे वाक्य आहे म्हटले लोक त्याचं प्रसिद्ध. तर हे वाक्य तिथे जाऊन म्हण तू, जिसको न दे मौला उसे दो आस्पत-दौला, की म्हटलं काय काळजी करू नकोस, तुझी माहिती घेईल, तुला आयुष्यभर पुरेल इतकं धन कदाचित तुला तो एकदाच देऊन टाकेल. तेव्हा तू नको सारखा भिक्षा मागण्यात वेळ घालू, जा. हसला हा जो मस्तराम होता. तो म्हटला, अरे हा सुलतान तुमचा पागल आहे, पागल, आणि घमंडी झाला आहे बहुतेक. त्याला माहिती नाही आहे, जिसे न दे भगवान उसे क्या देगा सुलतान. ज्याला भगवंत देत नाही त्याला सुलतान कोणाला चालून मोठा, तो देणारही. त्याला द्यायचा असेल तर भगवंत देईल, आणि भगवंताच्या जर मनामध्ये नसेल तर कोणीही देऊ शकणार नाही. तर ही गोष्ट अयोध्येमध्ये अख्ख्या पसरली की मस्तरामलासुद्धा भरपूर काही मिळालं असतं, परंतु तो म्हणतो जिसे न दे भगवान त्याला कोण काय देणार, असं तो म्हणतो आहे. त्यामुळे हळूहळू ही गोष्ट प्रधानाला समजली, त्याच्या मंत्र्यांना समजली. हळूहळू हे त्या आस्पत-दौलाच्या कानावर गेलं की असं बोलतो की जिसे न दे भगवान उसे क्या देगा सुलतान. राग आला त्याला, क्रोध आला, पण त्याने कसा बसा तो गिळला. आणि मग त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी एका ग्रामीण माणसाचा वेश परिधान केला आणि एक मोठी बैलगाडी घेतली. त्या बैलगाडीमध्ये टरबूज भरली, आणि तो ज्या रस्त्याने मस्तराम जात असे भिक्षा मागण्यासाठी आपल्या आश्रमातून, त्या रस्त्याला त्याने ती गाडी लावली आणि तो उभा राहिला. आणि मस्तरामाला हरी हरी प्रभुराम 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 करत, हनुमंताचा जय जयकार करत, श्याम राधे श्याम म्हणत. आणि मग बघितली टरबुजाची गाडी, क्षणभर उभे राहिले मस्तरामजी. हा वाटच बघत होता. एक मोठं टरबूज निवडलं त्यातलं आणि मस्तराम महाराजांच्या हातामध्ये दिलं. मस्तरामने ते स्वीकारलं आणि लगेच परत फिरले. आता कशाला भिक्षा मागायची, हे बाद झालं आपल्याला मनात म्हटले. ते परत आले, एका ठिकाणी ठेवून दिलं आणि पूजेला बसले. तो काय त्याची झोपडीच होती लगबग, ती आतलं सगळं बाहेर दिसत होतं. लफोड्यासारखं मस्तरामकडे काही नव्हतं. आणि एक गृहस्थ तिथनं जात होता, त्याच्या हातामध्ये पण टरबूज होता, पण तो लहानसा टरबूज होता. तो म्हटला, माझं कुटुंब केवढं मोठं, 7-8 माणसं घरी खाणारी, आणि मी महाग म्हणून एवढंसं टरबूज घेतलं आहे. आणि ह्या फकीराकडे, मस्तरामजीकडे एवढं मोठं टरबूज आहे. जर ते मोठं टरबूज मला मिळालं तर सगळे पोटभर खातील, आणि हा एकटाच खाणार आहे, हा शेवटी फेकून देईल, काय करेल एवढं. जणू त्याच्या मनातलं मस्तरामला कळलं. तो म्हटला, अरे हे मोठंच्या मोठं जे आहे ना, हे तू घेऊन जा, आणि छोटंसं तुझं टरबूज तू मला दे, मला बास होणार आहे टरबूज ते. असं म्हटल्यानंतर खुशी तो घरी निघून गेला. थोड्या वेळाने मस्तरामची भोजनाची वेळ झाली, त्याने ते टरबूज फोडलं. अति गोड मधुर टरबूज होतं ते. अख्खं टरबूज त्याने ते संपवलं आणि आनंदाने त्यांनी आराम करायला सुरुवात केली. तिकडे त्या परिवाराने बघितलं, खूप मस्त टरबूज आहे. ते टरबूज फोडलं त्या सगळ्यांनी, आणि आतमध्ये बघितले, आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्यामध्ये रत्न होती, माणकं होती, मोती होते. हा जो आस्पत-दौला खान ह्यांनी त्या टरबुजामध्ये भरपूर संपत्ती ठेवली होती रत्नांच्या रूपाने, की काही केलं तरी आयुष्यभर ते पुरतील, एका माणसाला विकून खाता येईल, अशी तजवीज त्यांनी जणू करून ठेवलेली होती. ते बघितल्यानंतर लोक थक्क झाली, ते कुटुंब. अरे म्हटले, बहुतेक मस्तरामजीचीच आपल्यावर कृपा आहे. त्याने आयुष्यात असं धन बघितलेलं तर नव्हतं, स्वप्नातही त्यांच्या नव्हतं एवढं धन. मग हे धन आपण आत्ता
आयुष्यभर पुरवून वापरू. म्हणूनच भक्तरामजींनी आपल्याला दिलं आहे. मनोमनते त्याला आणि मग प्रभू रामरायाला धन्यवाद देऊ लागले. झालं, दुसरा दिवस उजाडला, भोजनाची वेळ झाली. भक्तरामजी परत बाहेर पडले. परत त्या गाडीजवळ आले. ती गाडी तिथेच होती आणि गाडीकडे बघितलं आणि तो जो गाडीवाला होता तो म्हटला, परत आज पाहिजे का? हो म्हटले, खालचं खूपच मधुर होतं कालचं टरबूज. म्हटलं, अरे तू पक्का चालू आहेस, लबाड आहेस. काय झालं? तुला काल टरबूज दिलं होतं मोठं. हो म्हटले, ते काल खाऊन संपलं. अरे त्याच्यामध्ये भरपूर संपत्ती होती, हिरे होती, माणके होती, मोती होते. मी माहिती आहे का कोण? मी असदुल्ला खान, इथला बादशहा राजा. मी वेषांतर केलं होतं, तुझी कीर्ती ऐकली होती मोठी. तू निस्पृह आहेस, स्थितप्रज्ञ आहेस, एक्स्ट्रा काही घेत नाहीस, कुणाकडून जादा काही ठेवत नाहीस. आणि एवढी संपत्ती तू घेतलीस, परत भीक मागायला आलास. याचा अर्थ तुला भिक्षा मागण्याची लतच लागलेली आहे जणू काही. तुला चटक आहे संपत्तीची. म्हटलं, अरे हो 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 हो, तर थांब, ऐक मी काय म्हणतो. आणि भक्तरामजीला प्रसंग कळला असल्यामुळे तो हसायला लागला. अरे वेड्या माणसा, म्हटले, मी काय म्हणालो, जिसे न दे भगवान उसे क्या दे सुलतान. तर तू कोण? तू मोठाच्या मोठा मला जे काही दिलंस टरबूज, ते मी एका दुसऱ्या कुटुंबाला दिलं, ते घेऊन गेले. आता त्या संपत्तीचं त्यांनी काय केलं त्यांना माहिती. मला जो छोटं टरबूज त्याच्या हातातलं होतं ते मी घेतलं. खूपच गोड मधुर ह्या गाड्यावरचंच ते होतं, मी ते खाल्लं. एक लक्षात ठेव, तू कितीही मला द्यायचा प्रयत्न केलास, पण माझ्या श्रीरामाला जर मान्य नसेल तर ते मला मिळू शकणार नाही. आणि जर माझ्या रामाला द्यायचंच असेल तर तू देऊ नको, तुझा काय संबंध, राम आम्हाला देणार. जसं त्या कुटुंबाला प्रभू रामचंद्रांना मदत करायचीच होती, म्हणून तरी तुझ्या हस्ते ती करून घेतली. लक्षात ठेव, तू काही करत नाही आहेस. जे काही होतं आहे ते प्रभूच्या मर्जीनेच होतं. प्रभूची जर मर्जी नाही तर काही होऊ शकणार नाही. जिसे न दे भगवान उसे क्या देगा सुलतान. पण ह्यातून एक चांगला अर्थ असा आपण घ्यायचा आहे की आपल्याला सगळं काही मिळणार आहे भगवंताच्या कृपेने. परंतु आहे त्याच्यामध्ये, जरी मिळणार असलं भगवंताच्या कृपेने तरी प्रयत्न करणाऱ्यालाच भगवंत देतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नमस्कार. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ. आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.